श्री स्वामी समर्थ 20 एप्रिल ते 26 एप्रिल आपल्याला गुरुचरित्राचे पारायण करायचे। ते पारायण कसे करावे म्हणजे नेम नाही आहे, पण हे आपण नेम पाळले पाहिजेत। ते नेम पाळणं महत्त्वाचं आहे, कारण हे नेम पाळले आणि आपण पारायण केलं तर ते फलित होतं। जे काही आपण संकल्प करणार आहे, जी काही इच्छा मनात धरून आपण गुरुचरित्र वाचन करणार आहे, ती इच्छा पूर्ण होते। त्याच्यामुळे हे छोटे छोटे नियम आहेत। आपण नेहमी सगळे सेवेकरी पारायणला बसतो, आपल्याला हे नियम म्हणजे ॲटलिस्ट माहिती असतील सगळ्यांना, अशी मी अपेक्षा करते। पहिलं, वाचन हे नेहमी एक लयीत आणि शांत व स्पष्ट भाषेत, म्हणजे आपण जे वाचतो त्याचा आपल्याला अर्थ समजला पाहिजे। हळूहळू वाचन केलं तरी पण चालेल, पण वाचन स्पष्ट असावे आणि लयीत असावे। एक एक ओवी आपण कसे सारामृची वाचतो तशा पद्धतीने वाचायचं। दुसरा नियम म्हणजे वाचनासाठी नेहमी पूर्व किंवा उत्तर दिशेला मुख, म्हणजे आपला चेहरा पूर्वेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावा। वाचनासाठी ठराविक वेळ व ठराविक दिशा किंवा जागा, ठराविक जागा हे पण म्हणजे असावं, ठराविकच असावं। किंवा वाचायला बसल्यानंतर कुठल्या कारणाने आपण मध्ये उठू नये, कारण आपण गुरुचरित्र वाचतो हे आपलं लक्षात असावं। नंतर त्याच्यानंतर ज्यांच्याकडे दत्तगुरूंची मूर्ती नाही किंवा दत्तगुरूंचा फोटो नाही किंवा स्वामींचा फोटो नाही, त्यांनी एक सुपारीचं अधिष्ठान करायचं, हे माझे दत्तगुरू म्हणून, आणि सुपारी स्थापन करायची, हे दत्तगुरूंची सुपारी म्हणून, दत्तगुरू आहेत म्हणून। सप्ताह काळात ब्रह्मचर्या पाळावी व वाचन सुचिरभूत, म्हणजे आपण स्वच्छ होऊन सकाळची आंघोळ वगैरे करून वाचन करावे। सप्ताह काळात म्हणजे असं जेवणामध्ये पण म्हणजे तिखट, आंबट, दही, म्हणजे ताक हे वर्ज्य असावे। साखर किंवा गूळ पण घेऊ नये, म्हणजे जमेल तेवढं गव्हाची चपाती खाण्यात यावी। रात्री देवाच्या सानिध्यात चटईवरती किंवा घोंगडीवरती झोपावे। झोपताना डाव्या कुशीवरती झोपावे, म्हणजे संकल्पपूर्ती, म्हणजे जे काही आपण संकल्प केला तो सफलित होऊन आपल्याला महाराज साक्षात म्हणजे दत्तगुरू आपल्या स्वप्नात येणे किंवा काहीतरी तुम्हाला भास होणे, हा आपल्याला दृष्टांत देतात। वाचनाच्या काळात मध्ये आसनावरून उठू नये किंवा दुसऱ्याशी बोलू नये। वाचन झाल्यानंतर आसन उचलून ठेवायचं नाही, म्हणजे ते आसन तिथंच ठेवायचं असं। सप्ताहाच्या प्रारंभ शनिवारी, म्हणजे आपण जेव्हा गुरुचरित्र वाचायला बसतो तेव्हा शनिवारी वाचन चालू करायचे आणि सांगता त्याची शुक्रवारी करायची। सप्ताहाच्या पूर्ण झाल्यानंतर 7व्या दिवशी, शक्यतो तर 8व्या दिवशी सांगता करावी व ती काय आपण सुपारी जी ठेवलेली आहे ती विसर्जित करण्यात यावी असं। नंतर हे पण म्हणजे असावं की आपण जेव्हा आपण सप्त्याला बसतो, म्हणजे जेव्हा वाचायला बसतो तेव्हा निवेद्यामध्ये म्हणजे घेवड्याची भाजी असावी। आपण स्वतः पण ते ग्रहण करावं, घेवड्याची भाजी। निवेद्यामध्ये घेवडा कंपल्सरी असावा, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर आवश्यक तुम्ही ते ठेवा। आणि सकाळी 10:30ची आरती, संध्याकाळी 6:30ची आरती वेळेवर जरी नाही झाली तर ॲटलिस्ट स्वामींची तरी, दत्तगुरूंची तरी आरती उशिरा का होईना पण घेण्यात यावी आणि घ्यायलाच पाहिजे असं। नंतर जेव्हा आपण सप्त्याला बसतो, म्हणजे जेव्हा ग्रंथ वाचायला चालू करतो, पहिल्या दिवशी अध्याय म्हणजे 1 ते 9 पर्यंत अध्याय वाचावे। दुसऱ्या दिवशी 10 ते 21 पर्यंत वाचावे। तिसऱ्या दिवशी 22 ते 29 वाचावे। नंतर चौथ्या दिवशी 30 ते 35 वाचावे। 5व्या दिवशी 36 ते 38 वाचावे। 6व्या दिवशी 39 ते 43 वाचावे आणि 7व्या दिवशी 44 ते 52 अध्याय वाचावा। आणि सर्व सेवेकरांना एक कळकळीची विनंती आहे माझी, जर तुम्हाला पॉसिबल असेल तर तुम्ही केंद्रात जाऊन गुरुचरित्र वाचा। जर नसेल तुमच्याकडे लहान मूल वगैरे असेल किंवा बाबा तुम्हाला नाही जमलं तर ॲटलिस्ट पुरुष मंडळीला तरी तुम्ही एकदा तरी मठामध्ये जाऊन गुरुचरित्र पारायण करायला सांगा। त्याचे खूप चांगले अनुभव आहेत, तुम्ही स्वतः अनुभव घ्या आणि
मग बघा. आणि दुसरी गोष्ट, महिलांना जरी समजा गुरुचरित्र नसेल जमत तर स्वामी सारामृत तरी पठण करा. हे नेम सगळे छोटे छोटे आहेत, हे नेम काही जास्त हार्ड नाही आहेत. जेवणामध्ये पण थोडेफार नेम पाळा 7 दिवस, तुम्हाला स्वतःलाच खूप चांगला अनुभव येईल. मग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. श्री स्वामी समर्थ. जे काही बोलली असेल, चुकीचं बोलली असेल ते माझं असेल, जे बरोबर बोलली असेल तर स्वामी महाराजांच्या मुखातनं, माझ्या मुखातनं महाराजांनी बोलून घेतलं असेल. काही चुकलं असेल तर क्षमा असावी. श्री स्वामी समर्थ.